जाऊ का? हो हो लय झालं आता यांचं मामाजी मामाजी करते तर लयच डोक्यावर बसायला लागले. घरची कामं कर, शेतातली कामं कर, आम्हाला दुसरी कामं धंदेच नाही, इथंच राब राब राबायचं. हो मी तुम्हाला शेवटचं सांगते, काय सांगते सांग. मला शेतातली कामं सांगायची नाही, नाहीतर मी माहेरी निघून जाईन. मग चल चल निघ आत्ताच, लय झालंय तुझं. हे बघा, मामाजीने पहिलेच माझ्या डोक्याला लई ताप दिले, तुम्ही परत माझ्या डोक्यात जाऊ नका. तर लय काम करून कंटाळले असतील त्याच्यामुळे तुला टेन्शन आलेलं. यापुढं मला शेतीतली कामं सांगायची नाही, ती तुमचं शेत आणि शेतातली कामं तुम्हीच बघायची. मग लग्न जमवायच्या वेळेस कशाला विचारलं शेत आहे का? मग वाटत नाही का कोणत्या पण पोरीला की आपल्या सासरी थोडी त्यांना थोडी जमीन असावी म्हणून? कशाला? त्यात काय ब्युटी पार्लर टाकाय का? लग्न करताना जमीन आहे का? शेतात जाय नको. व्यवसाय काय करता पण व्यवसायात मदत कराय नको. आई वडील आहेत का पण त्यांच्या सोबत राहायला नको. गावाकडे घर आहे का पण गावाकडे राहायला नको. असं कसं चालेल? ही मानसिकता बदला. संसार एका माणसाने होत नसतो, दोघांची साथ लागते. नवऱ्याच्या सुखदुःखात बायकोनी साथ द्यायची असते, बायकोच्या सुखदुःखात नवऱ्याने साथ द्यायची असते, तेव्हा संसार टिकतो. उद्या तुझ्या सुनेने म्हणाय नको तुझ्यासारखं